सर्वांना सलाम. आज ही प्रार्थना किंवा हे देवाचं वचन सांगण्यासाठी मला आदरणीय बिशप साहेब, आदरणीय पाळक साहेब, पास्टेट कमिटी ह्या सर्वांनी ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्व गौरव परमेश्वराला देते. कारण परमेश्वराने मला नीच आपण वचन वाचतो परंतु त्याप्रमाणे चालतो का नाही परमेश्वरापुढे आपण तेवढे नाहीत नीतिमान, तरीही त्याच्या भवनामध्ये मला वचन सांगण्यासाठी त्याने उभं केलं त्याबद्दल सर्व गौरव मी देवाला देते. आपण प्रार्थना करू. धन्यवाद 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 परमेश्वरा. प्रभुदेवा, आजचा दिवस परमेश्वरा तो आमच्या आयुष्याला जोडला. हे प्रभू, दिवसभर तू मला सुखी आणि निरोगी ठेवलंस आणि आजच्या दिवशी प्रभू मला या भवनामध्ये तू आणलंस परमेश्वरा. बापा दयागाना, माझे ओठ, माझी जीवा, माझी बुद्धी सर्व काही तुझ्या हाती स्वाधीन करते परमेश्वरा. जे वचन परमेश्वरा इतकं पवित्र आहे ते वचन सांगण्यासाठी मला तू शक्ती दे, सहायता पुरव आणि प्रभुदेवा विशेष करून ते आत्मसात करण्यासाठी मला सहायता कर. इथून पुढची वेळ मी तुझ्या हाती देत आहे. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून आहे. आमेन. आपण अध्याय वाचला. आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये येतो त्याचं सहाय्य मागण्यासाठी. कारण इथं जे जगात मिळत नाही ते इथं मिळतं. जी शांती मिळते, जे प्रेम मिळतं ते आपल्याला परमेश्वराच्या पवित्र मंदिरात मिळतं. आपण त्याच्या सानिध्यात राहतो म्हणून परमेश्वर आपल्याला सहायता करतो. आणि आपण उपासनामध्ये गीत पाहतो, तव सहवास घडावा प्रभु रे, तव सहवास घडावा क्षणभर विरह नसावा प्रभु रे, तव सहवास घडावा. खरोखर परमेश्वराचा सहवास हा किती महत्त्वाचा आहे. आपल्याला जीवनामध्ये परमेश्वराला प्रथम स्थान दिलेलं पाहिजे. आणि हे जे बायबल आहे ते अनमोल देणगी आपल्याला मिळालेली आहे आणि ते आपल्याला जीवनामध्ये कसं चालायचं, कसं वागायचं ते शिकवतं. आणि त्याकरिता आपल्याला परमेश्वराच्या सानिध्यात राहणे आवश्यक आहे. म्हणून आजचा विषय किंवा आज जे वचन आपण आत्मसात करणार आहोत किंवा ज्याविषयी आपण शिकणार आहोत, आपण वाचणार आहोत, म्हणजे प्रभूच्या सानिध्यामध्ये राहत असताना कुठले आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात, कुठले सुख प्राप्त होतात. आपण उत्पत्ती 12 आणि 6 मध्ये पाहिलं की अब्राहम हा देवाचा सेवक होता. अब्राहमाचे वडील हे तेरह ते मूर्ती बनवणारे होते आणि मूर्तीला मानणारे देखील होते असं आपण म्हणतो. परंतु अब्राहम हा देवाचा मानणारा आज्ञाधारक असा पुत्र होता किंवा त्याचा सेवक होता आणि तो पहिला होता. आणि त्याला परमेश्वराने जेव्हा तेरहचा मृत्यू झाला तेव्हा परमेश्वराने त्याला वचन दिलं, त्याला आज्ञा दिली की अब्राहमा तू इथून निघून जा, मी सांगेन त्या देशामध्ये, म्हणजे मी तुला आशीर्वादित करेन. आणि अब्राहमाने निसंशयपणे त्याची ती आज्ञा ऐकली. आपण पाहतो
की तो गेला आणि त्यावेळेस त्याचं वय 75 वर्षाचं होतं आणि अब्राहम त्याचं कुटुंब सारा त्याचा पुतण्या लोट यांना घेऊन तो गेला आणि ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला दर्शन दिलं की ही भूमी मी तुला देणार आहे आणि जिथं त्याला दर्शन दिलं त्या ठिकाणी त्याने वेदी बांधली. ज्या ठिकाणी दर्शन दिलं प्रभू त्याच्यासोबत बोलला त्याची त्याने जाणीव ठेवली, त्याची त्याने आठवण म्हणून त्या ठिकाणी वेदी बांधली. तिथे अब्राहम हा आज्ञाधारक होता. त्याचा विश्वास, त्याची आज्ञाधारकता, त्याची नम्रता, त्याचं आदरातिथ्य, देवाचे सेवक, देवाचे दूत त्याला निरोप घेऊन आलेले आपण पाहतो जुन्या करारात. तर त्यांनी त्यांचं आदरातिथ्य केलं. त्याने आपल्या साराला कधी दुःखी केलं नाही. ती वांझ होती पण कधी आपल्याला बायबलमध्ये कुठं आढळलं नाही की अब्राहमाने तिला त्रास दिला, तुला मूल नाही. उलट साराने हागारेपाशी त्याला जाण्यास सांगितलं. परंतु अब्राहमाने जाऊन परमेश्वराला विचारलं, माझी पत्नी अशी होती. म्हणजे प्रत्येक गोष्ट तो परमेश्वराजवळ बोलत असे, हितगुज करत असे. आणि खरोखर अब्राहमाला परमेश्वराने वचन दिलं होतं की नाही मी तुला संतान देणार. तो म्हणाला आकाशातील तारे इतकी तुला संतान होणार आहे. अब्राहम तिथं काहीच संशय त्याने घेतला नाही. अब्राहमाने त्याची सेवा, त्याची प्रार्थना, देवासोबतचं त्याचा सहवास, सानिध्य चालूच ठेवलेलं होतं. आणि परमेश्वराने 100व्या वर्षी त्याला पुत्र दिला. सारा त्यावेळेस 90 वर्षाची होती. सारेने तरी हसली. तिचा विश्वास कुठेतरी डळमळीत झाला की मी 90 वर्षाची म्हातारी जक्कड झालेली आणि मला आता पुत्र होईल का. परंतु अब्राहम मात्र विश्वासामध्ये डळमळला नाही आणि म्हणून परमेश्वराने त्याला पुत्र दिला आणि तो पुत्र इसहाक. आणि आपण पाहतो प्रियांनो, इसहाक हा देखील अब्राहमाच्या आज्ञेमध्ये राहिलेला. आपण जेव्हा आपल्या घरामध्ये आपले आईवडील, आपल्या घरातले लोक कसे वागतात त्यानुसार वंशपरंपरेने तसे लेकरं देखील वागत असतात. आणि इसहाकाने ते पाहिलं होतं, आपला पिता परमेश्वराच्या अधीन आहे आणि तो त्यानुसार चालत होता. तो इसहाक जो अब्राहमाने परमेश्वराने कसोटी पाहिली तेव्हा त्याला वेदीवर झोपवलं होतं त्याचा बली देण्यासाठी. कारण परमेश्वराची आज्ञा होती आणि अब्राहमाने ती पाळली. अब्राहमाला माहीत होतं माझा प्रभू माझं ऐकणार. परंतु त्याने कुठलाही अवमान केला नाही आणि त्याला वेदीवर झोपवलं. तेव्हा तो इसहाक होता, त्याला माहीत होतं, त्याला कळत होतं, तो मोठा होता. त्यांनी ते पाहिलेलं होतं की आपला बाप हा पित्याच्या अधीन आहे आणि म्हणून इसहाक देखील पित्याच्या अधीन होता. इसहाक हा एकनिष्ठ होता. त्याने रिबेकासोबत लग्न केलेलं होतं. त्याचे पुत्र देखील त्याच्याप्रमाणेच देवाला घेऊन वागत होते, याकोब आणि इसाव. आणि त्यांना शिकवायची गरज पडली नाही की तुम्ही असं वागा, चर्चला जा, वचन वाचा, भिवून राहा, पाप करू नका. असं ते खानदानी चालत आलं होतं. कारण त्यांचा बाप परमेश्वराच्या स्वाधीन होता, त्यांची मुलं देखील परमेश्वराच्या अधीन होते, त्यांच्या सानिध्यात राहत होते. आणि इसहाकाची मुलं याकोब आपण पाहतो ज्यावेळी त्याचे 12 पुत्रांना तो आशीर्वाद देतो, त्या 12 पुत्रांच्या वेळेस त्याने आशीर्वाद दिला आणि नंतर काठीवर डोकं टेकून परमेश्वराला नमन केले. तो देखील नम्र झाला. अशा आपण परमेश्वराच्या सानिध्यात असलेल्या अब्राहमाचं पाहिलं. दुसरं आपण पाहतो पहिल्या शमूएलमध्ये, आपण अध्याय वाचणार नाही का, आपल्याला वेळ कमी आहे, परंतु पहिले शमूएल पहिला अध्याय 12 आणि 13. एल्काना आणि हन्ना हे दोघंजणं पती पत्नी होते आणि दोघंजणं मिळून मिसळून प्रार्थनेने देवामध्ये एक सानिध्यात राहत होते. परंतु हन्नाला मूलबाळ नव्हतं, ती वांझ होती. म्हणून एल्कानाने पनिन्ना म्हणून दुसरी तिची सवत केली होती आणि ती सवत हन्नाला डिवचत असे, त्रास देत असे. स्त्रियांच्या विरोधात असतात हे आपण पाहिलेले. आणि हन्ना तिला उत्तर देत नव्हती, तिला दुःखी करत नव्हती,
तिच्या प्रश्नाला तिला त्रास देत असेल तिने तिचं उत्तर दिलेलं नाही. आणि ती हन्ना देवाजवळ गेली, परमेश्वराजवळ गेली. तिने तिची आरोळी, तिने तिची करुणा त्या परमेश्वराजवळ वाहिली. देवाजवळ अश्रुपूर्ण नेत्रांनी ती प्रार्थना करत होती. देवा, माझी ऊस वाहते, कारण माझी सवय मला त्रास देते. मला लोकांना मी निंदेचा विषय झालेला आहे. मला तू दे ते लेकरू मी तुझ्याच दरबारात दे, तुझ्याच मंदिरात दे, तुझ्याच सेवेमध्ये दे. आणि जेव्हा आपण परमेश्वराशी नातं घट्ट करतो, परमेश्वराच्या सानिध्यात येतो, परमेश्वराच्या सहवासात येतो, ज्याप्रमाणे अब्राहमाला देवाने आशीर्वादित केलं, जगाला ते आश्चर्य आहे. लोक हसतात अजूनही की 100व्या वर्षी मुलगा झाला का, परंतु आमचा प्रभू तो देणार आहे, अख्खी सृष्टीचा निर्माण करता. आणि त्याने हन्नाची कूस वाहती केली. हन्नाची कूस वाहती केली एवढंच नाही, तर शमूएलाप्रमाणे तिला मुलगा दिला. कारण हन्ना जेव्हा गरोदर होती त्यावेळेस ती परमेश्वराच्या वचनात राहत होती, परमेश्वराच्या प्रार्थनेत त्याच्या सानिध्यात राहत होती. एली तिला म्हणाला की तू का पुटपुटतेस, तू काय मद्यप्राशन केलंस का? ती म्हणाली, नाही स्वामी, मी माझ्या देवासोबत बोलत आहे, मी माझं अंतःकरण त्याच्या पुढे मोकळं करत आहे, मी माझी व्यथा त्याला सांगत आहे. आणि त्या प्रभूने तिचं अंतःकरण पाहिलं. आपण म्हणतो अंतःकरणाची सत्यता ही परमेश्वराला आवडती. तो जाणतो मी बोललेली परमेश्वर लक्ष देणार नाही, परंतु माझं अंतःकरण कसं आहे हे परमेश्वर जाणतो. आणि त्या हन्नाला त्याने आशीर्वादित केलं. तो शमूएल आपण पुढं पाहतो की तो देवाचा सेवक झाला, तो मंदिरात राहू लागला, तो मंदिरामध्ये एलीच्या सोबत सेवा करू लागला आणि परमेश्वराची आज्ञा मानू लागला. परमेश्वर त्याला आवाज देत असे, परमेश्वर त्याला आज्ञा सांगत असे आणि तो ऐकत होता. तो म्हणत होता, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. इतका नम्र तो शमूएल होता. आणि त्या शमूएलाने दाविदाला अभिषेक केला. त्यांनी बरेच पुढे कार्य केले, ते आपण बायबलमध्ये बघतो. तिसरं आपण बघतो की जे परमेश्वराच्या अधीन राहतात, स्वाधीन राहतात, त्यांना परमेश्वर कसा आशीर्वाद देतो. तिसरं उदाहरण म्हणजे आपण पाहिलं लूकचा पहिला अध्याय आणि 24-25 आपण पाहिलं की जखर्या हा एक याजक होता आणि तो देवाच्या मंदिरामध्ये सेवा करत असे, धूप जाळायचं काम करत असे. आणि त्याची पत्नी अलिशिबा, आणि हे दोघं जण निस्सीमपणे सेवा करत होते. ती स्त्री वांझ होती, परंतु त्यांना त्याचा गम नव्हता, कारण ते देवाच्या सेवेमध्ये होते. त्यांनी कधीच कुरकुर केली नाही की देवा आम्हाला पुत्र नाही, परंतु ते दोघं जण सेवा करत होते. आणि एक दिवस अचानक देवाचा दूत जखर्याच्या समोर उभा राहिला. जखर्या घाबरला. तो म्हणाला, जखर्या, तुझी प्रार्थना देवाने ऐकली आणि तुला पुत्र संतान होणार आहे, तुझी बायको गरोदर राहणार आहे. जखर्याने कधी पाहिलं नव्हतं. प्रथमतः तो देवदूत समोर आला, तो घाबरला आणि थोडासा अविश्वासी झाल्यासारखा झाला. त्यामुळे देवदूताने त्याला सांगितलं की तुझी वाचा बंद होईल, कारण तो अविश्वास दाखवला. तो तसा घरी गेला, आपल्या पत्नीला सांगितलं, अलिशिबाला सांगितलं. अलिशिबा आनंदित झाली, कारण ती वांझ होती, तिलाही पुष्कळसं अडचणी येत होत्या, तिलाही इतर स्त्रिया निंदा करत होत्या, तिलाही इतर जण बोलत होते की वांझ आहे. एवढे आता म्हणत असतील देवाची सेवा करतात, मग यांना मूलबाळ का होऊ नये, म्हणजे पापी, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी आहे, काहीतरी खोट आहे, असे बोलणारे पुष्कळ असतात. असे बोलणारे पुष्कळ, मन तोडणारे, मन दुखविणारे पुष्कळ तिलाही भेटले असतील. म्हणून ती अलिशिबा पळत गेली. आणि ती कुठे गेली? 5 महिने ती अरण्यात राहिली. अरण्यामध्ये एकटी राहिली का? नाही, प्रभूच्या सेवेमध्ये राहिली, प्रभूच्या सानिध्यात राहिली. ती म्हणाली, प्रभूंनी माझी निंदा दूर करण्यासाठी मला हे गर्भवती केलेलं आहे आणि मला ही आनंदाची बातमी दिलेली आहे, आनंदाचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि ती अलिशिबा, आपण आपल्या घरात एखादी गरोदर स्त्री असेल,
तर तिला सगळ्यांच्या सोबत ठेवतो. आपण तिची सेवा करण्यास तत्पर असतो. आपण तिला चांगलं चांगलं खाणं, चांगलं चांगलं तिला देणं, तिच्याकडे लक्ष, तिला कमी जास्त काही असं सगळ्यांच्या सोबत ठेवतो. मेडिकल जवळ पाहिजे, सर्व काही आम्ही मेडिकलच्या दृष्टीने तर सगळं लक्ष देतो. परंतु ती आलीशिबा एकटी रानामध्ये राहिली आणि त्या रानामध्ये परमेश्वराचं स्तवन करत राहिली, परमेश्वराला धन्यवाद देत राहिली, कारण त्याने तिची निंदा पुसली होती. ती त्याच्या सानिध्यात राहिली, तिच्या सानिध्यात, परमेश्वराच्या सानिध्यात, परमेश्वराच्या सहवासात. आणि प्रभूने तिला इतकं आशीर्वादित केलं, इतकं आशीर्वादित केलं की तिला पुत्र झाला. आणि तो पुत्र बाप्तिस्मा करणारा योहान, जो जगाचा तारणारा आपला प्रभू येशू, जो येणार होता जगामध्ये, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी समोर योहानाला परमेश्वराने असा पुत्र दिला, कारण ती प्रभूच्या अधीन होती, प्रभूच्या सानिध्यात होती, प्रभूच्या सहवासात होती, प्रभूशी हितगुज करत होती, प्रभूसोबत प्रार्थना करत होती. त्यावेळेस तर मला वाटतं बायबल नव्हतं, परंतु ती देवाशी प्रत्यक्षात बोलत होती. आणि तिला मुलगा झाला. आणि तो योहान, आपण पाहतो की तो योहान हा सर्व जगाला तो प्रभूचा मार्ग सिद्ध करण्यासाठी समोर आलेला आहे. आणि म्हणूनच त्याला सगळेजण बाप्तिस्मा करणारा योहान म्हणून ओळखतात. तो अरण्यामध्ये घोषणा करतात. आणि त्यानंतर आपण चौथं आशीर्वाद किंवा चौथी सानिध्यात राहणारी व्यक्ती म्हणजे योसेफ आणि मरिया. आपण पाहतो लूक ऋषिवर्तमानाचा पहिला अध्याय 27 ते 32. मरिया आणि योसेफ. मरिया ही योसेफाची वाग्दत्तवधू होती आणि त्यांचं लग्न झालं नव्हतं, होणार होतं. परंतु एक दिवस देवदूत आला आणि तिला दर्शन देऊन म्हटला, हे कृपा पावलेले, हे कृपा पावलेले प्रभू तुझ्यासोबत असो. आपल्याला म्हणाल का कोणी? कारण तेवढी कृपा मिळवावं लागते. ती तेवढी प्रार्थनेत होती, देवाच्या सानिध्यात होती. म्हणजे ती किती पवित्र होती की एक पवित्र देवदूत येऊन तिला म्हणतो की हे कृपा पावलेली तू धन्य, सर्व स्त्रियांमध्ये तू धन्य, तुला पुत्र होईल. तू अचंबित झाली. तो जगाचा कारण आहे. आणि त्या येशूसाठी तिची कूस परमेश्वराने वापरलेली आहे, कारण ती पवित्र होती, ती धन्य होती, ती देवाच्या सानिध्यात होती, देवाशी हितगुज करत होती, पवित्र आत्म्याने भरलेली होती, अधिक वेळ ती देवाच्या सानिध्यात घालत होती. आणि अशी स्त्री ती मरिया, तिच्या पोटी येशू ख्रिस्त जन्म घेणार होता. हे 4 कॅरेक्टर आपण पाहिलेले आहे. खरोखर अब्राहमाला देखील आशीर्वादित केलं, अलिशिबेला देखील आशीर्वादित केलं, हन्नाला आशीर्वादित केलं, मरियेला आशीर्वादित केलं. आणि मरिया म्हणते की माझा जीव प्रभूला थोर मानतो, कारण माझा जीव उल्हासलेला आहे. तिला किती आनंद झाला की एवढा मोठा परमेश्वर, देवाचा पुत्र, तो जगाचा तारणारा आहे आणि तो माझ्या पोटी जन्म घेणार आहे. खरोखर किती आनंदाची बात आहे. आणि हे आपण पाहतो की केव्हा घडलं, तेव्हा ही देवाच्या सानिध्यात होती, त्याच्या सहवासामध्ये होती. वरील वचनामधून आपण पाहतो की परमेश्वराच्या सहवासामध्ये आपण राहिलं पाहिजे, आपण त्याच्या वचनात राहिलं पाहिजे. फक्त आपण वचन वाचणं नाही, फक्त आपण परमेश्वराच्या मंदिरात येणं नाही, फक्त आपण उपदेश सांगणं नाही, तर देवासोबत आपण जवळीक साधली पाहिजे. आता ह्यांना, योहानाला, येशूला त्रास झालेला आहे. त्याच्यानंतर बरेचसे लोक आपण पाहिले, शमशोन, मानोहा, त्याची पत्नी, हे देखील देवाच्या सानिध्यात होते. आणि जेव्हा देवदूताने सांगितलं, मानव म्हणतो हे ते बाळ येणार, आम्ही काय करावं, ते त्यांना विचारू लागले की आम्ही कशी तयारी करू. म्हणजे ते देखील देवाच्या सानिध्यात होते. लाजरस हा परमेश्वराच्या सानिध्यात होता, त्याचं त्या येशूसोबत जाणं नव्हतं, म्हणून 4 दिवस सडलेला लाजराला त्याने उठवलेला. असा आमचा परमेश्वर असं कार्य करतो. आणि आपण पाहतो की खरोखर आज जगामध्ये कितीतरी लोक हे द्वेषाने, स्वार्थाने राहतात. सगळीकडे किती थंडावलेली आहे. कोणी कोणाला बोलत नाही, कोणी कोणाला वेळ देत नाही. महत्त्वाचं म्हणजे वेळच आहे. तुम्ही वेळ मागू नका, तुम्ही
पैसा मागा, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, पण मी वेळ देऊ शकत नाही. परंतु माणसाला वेळ, माणसाला बोलणं, 2 शब्द बोललं जरी तरी त्याला शांती मिळते, तरी त्याला आनंद मिळतो. आणि आजकाल फक्त बोललं जरी तोंड देखीलपणाचं, कुणाला तरी मोठंपण द्यायचं, घरी कोणालाच आपण किंमत देत नाही. आणि खरोखर आजच्या जगामध्ये तर आजच्या ह्या काळामध्ये फक्त मोबाईलवर झालं, मोबाईल पण कोणी उचलत नाही. आपण सुखात दुःखात आपल्या घरी अडचणीमध्ये जर आपण मोबाईल लावला तर ते देखील उचलत नाहीत, कारण कशाला केला पाहिजे नंतर येतो. परंतु प्रियांनो, एक व्यक्ती आहे की तो आपल्याला क्विक ॲक्शन घेऊन उत्तर देतो. त्याकरिता आपला परमेश्वर, आपला जिवंत देव, त्याला कुठलं नेटवर्क लागत नाही, त्याला कुठलं मर्यादित वायफाय लागत नाही. ऑल ओव्हर वर्ल्ड परमेश्वराचं नेटवर्क आहे. तुम्ही त्याला आवाज द्या, तत्क्षणी तो ऐकतो. दावीद राजा म्हणतो, मी आरोळी मारली, परमेश्वर त्याच वेळी ऐकतो, त्याच वेळी आपली वाणी त्याच्यापर्यंत जाते. परंतु जेव्हा आपण त्याच्या सानिध्यात राहतो, जेव्हा आपण त्याच्या सहवासात राहतो, जेव्हा आपण त्याच्या आज्ञा पाळतो, जेव्हा आपण त्याने सांगितलेल्याप्रमाणे वागतो, त्याच वेळेस तो आपली वाणी ऐकतो आणि धावून येतो. कुणी साथ देऊ नका. तुम्ही अंथरुणावर आजारी असा, परमेश्वर तुम्हाला धावून तुमचं अंथरुण बदलतो. दावीद राजा म्हणतो, मी मृत्यूच्या ह्याच्या गतीतून जात असलो तरी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहे. आणि खरोखर प्रियांनो, ह्या 40 दिवसाच्या मध्ये आपण त्याच्याशी जवळीक साधू. जेव्हा आपण त्याच्याशी जवळीक साधू, जेव्हा आपण त्याच्यासोबत बोलू, हितगुज करू, त्याला घेऊन बसू, त्याला विनवणी करू आणि त्यावेळेस त्याला धन्यवाद देऊ त्याने केलेल्या अपार अशा कृपेबद्दल, तर परमेश्वर नक्कीच आपल्याला आकाशला पाठवून तो आशीर्वाद देतो. तो म्हणतो, ह्या सर्व गोष्टी तुम्ही आधी माझे राज्य मिळविण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला सगळं आपोआप येईल. त्याच्यासाठी तुम्हाला धडपड करायची गरज नाही, त्याच्यासाठी तुम्हाला कुठं माथे टेकायची गरज नाही, त्याच्यासाठी कोणाच्या पायात पडायची गरज नाही. फक्त परमेश्वराला त्याच्या आज्ञेप्रमाणे वागलं आणि त्याला जर विनंती केली तर तो निश्चितपणे आपली प्रार्थना ऐकतो. त्यासाठी आपल्याला आपलं वेळ देणं गरजेचं आहे. आज तरुणपणामध्ये आपण मौज मजा करू, परंतु ज्यावेळेस आपण अंथरुणावर पडू, ज्यावेळेस आपल्याला संकट येईल, ज्यावेळेस दारिद्र्यता येईल, ज्यावेळेस कुठला अरिष्ट येईल, त्यावेळेस जर आवाज दिला तर मध्ये सैतान येतो आणि ये लाईन सगळी व्यस्त आहे, ती सगळी लाईन व्यस्त आहे. आपल्याला ते नाही पाहिजे. आपल्याला डायरेक्ट कनेक्शन पाहिजे परमेश्वरासोबत, जो अब्राहमाने केलेलं होतं. जी हन्ना होती, आपण पाहतो आलिशिबाने परमेश्वराच्या सानिध्यात घातलेला आहे. लाजरस परमेश्वराच्या सानिध्यात होता. किती लोक आपण पाहतो, दानियल एवढ्या सिंहाच्या गुहेमध्ये होता, पण त्याच्या गाळा बंद केल्या होत्या परमेश्वराने. का बरं? कारण तो त्याच्या सानिध्यात होता, त्याच्या प्रीतीमध्ये होता, त्याच्या हाकेमध्ये होता आणि परमेश्वर त्याला खाऊन येतो. आपण त्याच्या जवळीक जाऊ आणि आपण सांगू की खरोखर परमेश्वराला आपण या उपवास समयामध्येच नाही तर आपण रोज आपली गरज आहे ती अन्न वस्त्र निवारा, याहीपेक्षा परमेश्वराचं वचन, मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही तर परमेश्वराच्या वचनाने जगेल. आपण पाहतो आपल्या घरामध्ये जर कोणी स्त्रिया गर्भवती असतील तर परमेश्वराच्या सानिध्यात त्यांना आणा. कशाला जगातली गर्भसंस्कार पाहिजे? ही आलिशिबा 5 महिने अरण्यात एकटी राहिली, परंतु ती देवाच्या सानिध्यात होती आणि तिने सुंदर असा पुत्र जन्माला घातला, तो बाप्तिस्मा करणारा योहान. ती मरिया, ती देखील जन्माला, तिचा देखील येशू ख्रिस्ताने तिच्या पोटी जन्म घेतलेला आहे. तो जगाचा तारणारा तो आलेला आहे. आणि अब्राहमाच्या पोटी देखील, सारेच्या पोटी देखील इसहाक जन्माला आले आहे. तुम्ही पती पत्नीने मिळून त्या लेकरांना पुढे आणा. त्यांना वेगळं वळण लावायची गरज पडणार नाही. वंशाने ते आपल्या देवाच्या सानिध्यात राहतील आणि देवाची सेवा करतील. नारायण वामन टिळक कवीवरील आपण पाहतो उपासनामध्ये पुष्कळसे गीतं त्यांची आहेत आणि ते देखील परमेश्वराच्या सहवासात. पहिलं सुरुवातीला मी म्हटलं की परमेश्वराच्या तव सहवास घडावा. खरोखर नारायण वामन टिळकांचं गाणं
आणि परमेश्वराचं ते इतक्या अधीनतेमध्ये गेले, त्यांची पत्नी नाराज झाली होती. नंतर ती आली, त्यांच्या प्रेतेला आता मी आपल्याला माहिती, परंतु वाचण्यात आलेलं आहे की त्यांची पत्नी वाजत गाजत चालली होती त्यांच्या प्रेत यात्रेच्या पुढे. म्हणजे ते इतके देवाशी अधीन झाले होते, देवाच्या सानिध्यात आले होते. प्रियाने, आपण पण देवाच्या सानिध्यामध्ये राहू, देवाच्या अधीन राहू, त्याच्याशी हिदबुज करू आणि जी शांती मिळते ते आपण पाहू. कविवर नारायण मामुंटीवर म्हणतात, प्रभु संगे हिरवे जीवा, नसे कोठे तशी शांती. प्रभु संगे मिळे जीवा, नसे कोठे तशी शांती. प्रभु माझा स्वैती, प्रभु माझा स्वैती. प्रभु माझा स्वैती, प्रभु माझा मला जिव्हा बसे घेऊन एकांती. प्रभु माझा मला जिव्हा बसे घेऊन एकांती. किती वर्णू मला तेव्हा, किती वर्णू मला तेव्हा. घडेची हो सुख प्राप्ती. प्रभु